आज मिस्टरांना त्यांच्या एका मित्राने शेवग्याच्या शेंगांचा वानवळा दिलेला आहे. आमच्या इथे तरी शेवग्यांच्या शेंगांचा भाव इतका वाढलेला आहे, म्हणजे सध्या 80 ते 90 रुपये पाव किलो अशा पद्धतीनं शेवगा बाजारात विकला जातोय. तुमच्या इथे याचा भाव सध्या काय आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता शेवग्याचा वानवळा मिळाला आहे म्हटल्यानंतर याची रेसिपी तर तुमच्याबरोबर शेअर झालीच पाहिजे ना, त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ. आता शेवग्याच्या शेंगा ज्यावेळेस बाजारातून आपण खरेदी करतो ना, त्यावेळेस कशा पद्धतीच्या घेतल्या पाहिजेत, तर अशा मध्यम, खूप जास्त एकदम नाजूक घ्यायच्या नाही, कारण की मग त्याला काही चव नसते. आणि जर खूप जास्त जाड आपण घेतल्या ना, तर त्याच्या आतल्या ज्या बिया आहेत ना, त्या कडक झालेल्या असतात. मग तो शेवगा लवकर शिजतही नाही, आणि शिजला तरी सुद्धा ते जे बी आहे ते खाताना मग कडकड लागतं. तर त्यामुळे सुद्धा ती मग चविष्ट लागत नाही. त्यामुळे शेवग्याची शेंग घेताना कधीही अशा पद्धतीची मध्यम आकाराची घ्यायची. आता शेवग्याची शेंग आपल्याला ही अशी सोलून घ्यावी लागते. ह्या ज्या शिरा आहेत ना, त्या काढून टाकायच्या. जी खूप जास्त हिरवीगार दिसते की नाही, ती हायब्रिड शेवगा असतो. आणि ज्याच्या शिरा अशा पद्धतीच्या थोड्याशा काळपट असतात की नाही, तो गावरान शेवगा असतो. ज्या हायब्रिड शेंगा आहेत ना, त्याची ही जी साल आहे ना, ती सबंध, म्हणजे आपण एक वरची शेंग तोडली की अशी इथपर्यंत निघते. पण गावरान शेवग्याची साल तशी नाही, तिथल्या तिथं अगदी थोड्या थोड्या प्रमाणात ती निघते. ज्याची साल निघलेली नाहीये ना, ज्या बाजूची, ती आपण अशा पद्धतीनं काढून घ्यायचे. आणि साल जरी काढत असलो तरीही आपल्याला पूर्णपणेही हा असा उघडा करायचा नसतो. अशा पद्धतीनं अगदी हलका फुलका सुद्धा त्याच्यावरती त्या साली राहिल्या पाहिजेत, म्हणजे त्याचा जो अंश आहे किंवा जो अर्क आहे तो आपल्या भाजीमध्ये उतरतो. आता हा शेवगा अगोदर आपण स्वच्छ धुवून घेऊया. गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, आणि या पातेल्यामध्ये साधारण 2 ग्लास मी पाणी ओतून घेते. आता या पाण्यापुरतं आपण मीठ टाकून घेतोय, थोडीशी हळद, आणि आता आपण या धुवून घेतलेल्या शेंगा त्यात टाकून घेऊया. या शेंगा आपल्याला या पाण्यामध्ये साधारण 70% शिजवून घ्यायच्यात. शेंग शिजतीये तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आलं आणि लसूण, सोबतच एक मोठा चमचा भाजून घेतलेले तीळ, खोबरं घेतलेलं आहे, आणि हे सुद्धा मी भाजूनच घेतलेले, साधारण 3 मोठे चमचे. भाजून घेतलेले शेंगदाणे मुठभर. आता हे सगळं आपण मिक्सरला एकदम छान आणि बारीक असं फिरवून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता, एकदम छान मस्त फाईन अशा पद्धतीनं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. यामुळे काय होतं, आपली जी भाजी आहे ना, ती सुद्धा छान एकजीव होते, आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे मी बारीक करून घेतले. साधारण एक 5 ते 6 मिनिट झाले ही शेंग मी शिजवून घेत होते. अर्धवट शिजलेली आहे, आणि ही शेंग शिजतीये तोपर्यंत इकडं मी ही सगळी तयारी करून ठेवली. अशी तयारी करून ठेवल्यामुळे आपली रोजची भाजी झटपट होते. तर इथे तुम्ही बघू शकता, ह्या मसाल्यांमध्ये ही आहे स्पेशल अशी आपली धना पावडर, सोबतच अस्सल सोलापुरी, जी की आपली स्पेशालिटी आहे, तो म्हणजे डंक्यावरती तयार केलेला हा काळा मसाला. हा काळा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये वापरला ना, तर भाजीला रंग येण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं बेडगी मिरची पावडर टाकण्याची आवश्यकता नाहीये. आपल्या या मसाल्यामुळे भाजीला चव आणि रंग दोन्ही अप्रतिम अशा पद्धतीचा येतो. सोबतच हा कांदा लसूण मसाला, जिरी मोहरी हे सगळं काढून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला आपले हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती, सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. हे जे मसाले आहेत ना, हे मसाले तुम्हाला घर बसल्या फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे वाट कशाची बघताय, आत्ताच आपली ऑर्डर बुक करा. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी 2 मोठे चमचे तेल टाकून घेत आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, आणि या फोडणीत आता आपण मगाशी जे वाटण तयार केलं ते टाकून घ्यायचंय, आणि चांगलंच याला परतवून घ्यायचं. शेंगदाणे, खोबरं, तीळ हे पदार्थ भाजल्यामुळे याला खूप जास्त वेळ लागत नाही. फक्त आले लसणाचा कच्चेपणा दूर झाला की लगेच आपण याच्यामध्ये पावडर मसाले टाकू शकतो. हळद आपण फोडणीमध्ये टाकली होती, त्यामुळे आत्ता टाकणार नाहीयेत. इथं एक मोठा चमचा धना पावडर, एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला, आणि तुम्हाला ही भाजी कितपत तिखट करायची त्या हिशोबाने काळं तिखट. अगदी मोजक्याच मसाल्यांमध्ये आपण ही भाजी तयार करतोय, तरी सुद्धा अगदी भन्नाट अशा पद्धतीची ही होते.
आता मसाले देखील चांगल्या पद्धतीनं परतले गेलेले आहेत. आता या ग्रेव्हीमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतोय. काय करायचं, सुरुवातीला आपण 2 ते 3 मोठे चमचे पाणी टाकलेलं आहे, ते पाणी आटू द्यायचं. ते पाणी आटलं की परत आणखीन 1 ते 2 मोठे चमचे पाणी टाकून घ्यायचं, ते पाणी सुद्धा आटू द्यायचं. असं केल्यामुळे काय होतं माहितीये का, तुमचं आलं लसूण असू देत किंवा खोबरं कांदा जे काही तुम्ही त्या फोडणीमध्ये घातलं असेल त्यावेळेस, तर ते जर फोडणीमध्ये व्यवस्थित शिजलं नसेल, परतलं नसेल ना, तर अशा पद्धतीनं ही प्रोसेस केल्यामुळे छान अशा पद्धतीनं परतलं जातं. कुठलाही मसाला कच्चा राहत नाही आणि भाजीला चव चांगली येते. तर इथं तुम्ही बघू शकता आपला हा जो काही मसाला आहे ना, तो कसा मस्त चरचरीत अशा पद्धतीचा दिसतोय ना. चला, तर ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हा शेवगा टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला काय करायचं, शेवगा टाकायचा आणि त्या फोडणीमध्ये परतवून घ्यायचा 1-2 मिनिटासाठी आणि मग नंतर पाणी ओतणार आहेत. याच्यामुळे काय होतं, शेवग्याच्या आतमध्ये ह्या मसाल्यांची जी काही चव आहे ना ती जाते. बरेचसे जण काय करतात, शेवगा शिजवलेले हे जे पाणी आहे ना भाजीमध्ये वापरत नाहीत, कारण की त्यांचं म्हणणं असतं की भाजी अशी तुरट लागते किंवा चवीला वेगळी लागते. जे लोक वापरतात त्यांनी वापरा, जे लोक वापरत नाहीत त्यांनी तशीच ठेवली तरीही चालेल. दुसरं पाणी तुम्ही कोमट करून वापरू शकता. आता याच्यामध्ये हे मी पाणी ओतून घेते. आपण सुरुवातीलाच शेवगा शिजवत असताना त्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. आता अगदी थोडंसंच मीठ टाकून घेणार आहे, आपण जो नंतर मसाला तयार केला होता ना तेवढ्यापुरतं. तर इथं तुम्ही भाजीला रंग बघू शकता, म्हणजे आणखीन तर याला उकळी यायची आहे. उकळी आल्यानंतर आणखीन जास्त रंगीत अशी ही भाजी आपली दिसणार आहे. जसं की तुम्ही पाहिले, या भाजीमध्ये फोडणीमध्ये आपण बेडगी मिरची किंवा कलरिंगसाठी जी मिरची पावडर वापरली जाते ती टाकलेली नाहीये. फक्त आपला काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला वापरून अप्रतिम अशा पद्धतीची भाजी तयार होते. तर इथं तुम्ही बघू शकता, शेंग अगोदर शिजवल्यामुळे खूप जास्त वेळ आपल्याला ह्याला शिजवून घ्यावं लागत नाही. तर साधारण 3 ते 4 मिनिट मी शिजवून घेतलेली आहे आणि अप्रतिम अशा पद्धतीचा याचा सुगंध या सगळ्या किचनमध्ये दरवळतोय. सगळ्यात शेवटी आपला देखना दिवा दिसतेय ना आता परफेक्ट. क्या बात. नॉनव्हेजलाही मागं सारेल अशा पद्धतीचा आपल्या शेवग्याच्या शेंगाचा रस्सा तयार झालेला आहे. आणि अशीच भाजी तुम्हाला सुद्धा घरी बसल्या एन्जॉय करायची असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले मसाले ऑर्डर करायचे विसरू नका. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छान चमचमीत आणि झणझणीत रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.